51. विषय असा सुरू आहे, तत्वमसी या महावाक्यामध्ये भागत्याग लक्षणा आहे आणि भागत्याग लक्षणेचं लक्ष्य ब्रह्म आत्मत्वाने आपल्याला कळतं. पूर्वपक्षीने शंका केली की तत्वमसी महावाक्यामध्ये लक्ष्य जे ब्रह्म आहे ते सविकल्प आहे की निर्विकल्प, असा प्रश्न केला. महावाक्येन लक्ष्यम ब्रह्म सविकल्पम वा निर्विकल्पम वा, असं विचारलं. जर तुम्ही म्हणाल की ब्रह्म हे आमचं सविकल्प आहे, तर जी वस्तू सविकल्प असते ती मिथ्या असते, या न्यायाने ब्रह्म मिथ्या होईल. जर तुम्ही म्हणाल की ब्रह्म निर्विकल्प आहे, तर निर्विकल्प म्हणायचं आणि पुन्हा लक्षणेचा विषय म्हणायचा, लक्ष्यत्व धर्म तिथं आरोपित करायचा. हे व्याघात दोषात्मक बोलणं झालं. निर्विकल्पस्य लक्ष्यत्वम न दृष्टम न च संभावी. निर्विकल्प जर ब्रह्म असेल तर मग ते लक्ष्य होणार नाही, तिथं लक्ष्यत्व धर्म येऊ शकत नाही. मग सविकल्प की निर्विकल्प हे तुम्हाला जर सांगता येत नसेल तर मग तिथं लक्षणा होणार नाही, महावाक्याने त्याचं ज्ञान होणार नाही, असं त्याला म्हणायचं होतं. मग सिद्धांत्यांनी त्याला प्रतिप्रश्न केला. काल आपण हा विस्ताराने विषय पाहून आलोय की आम्ही आमचं उत्तर नंतर देतो की महावाक्याचं किंवा लक्षणेचं लक्ष्य ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प हे नंतर सांगतो, पण तो अगोदर हे सांग की तू जो विकल्प केलास, तुमचं ब्रह्म सविकल्प आहे की निर्विकल्प, हा जो तुझा विकल्प, या तुझ्या विकल्पाचा जो विषय ब्रह्म आहे ते कसं आहे? तुझ्या विकल्पाचा आश्रय असणारं ब्रह्म सविकल्प आहे की निर्विकल्प? कोणत्या ब्रह्मासंबंधाने तो विकल्प केलास ते तू सांग, मग आम्ही आमचं ब्रह्म सांगतो, असं सिद्धांती बोलतात. मग कदाचित जर तू असं म्हणशील की माझ्या विकल्पाचा आश्रय ब्रह्म निर्विकल्प आहे, तर मग विकल्पाचा आश्रय म्हणायचं आणि निर्विकल्प म्हणायचं, व्याघात दोष आला. कारण विकल्पाचा आश्रय ते सविकल्पच होईल ना. जर विकल्पाचा आश्रय तुझ्या होत असेल तर सविकल्प होईल, मग निर्विकल्प कसं म्हणतोस? वदतो व्याघात दोष. आणि जर म्हणशील की सविकल्प ब्रह्म आहे आणि त्या सविकल्प ब्रह्मासंबंधाने मी माझा प्रथमांत विकल्प केलेला आहे, तर मग आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ती, अनवस्था इत्यादी दोष येतात. कसे येतात आपण काल विस्ताराने याचा विषय पाहिलेला आहे. पुन्हा एकदा पाहण्याची मला वाटते आवश्यकता नाही, नाहीतर आपण तिथंच अडकून बसणार, आपली गाडी पुढं जाणार नाही. पण तुम्हाला समजलं असेल तर पुन्हा घ्यायची गरज नाही. जर समजलं नसेल किंवा झावळं वावळं समजलं असेल, आणखी एकदा ऐकण्याची इच्छाच असेल, तर पुन्हा एकदा आपण तो विषय बघू. तुम्ही सांगा काय करायचं? पुन्हा घ्यायचं एकदा? तुमचं काय म्हणणं आहे? पुढचा विषय घ्यायचा? काल जे नव्हते त्यांना तेच घ्या म्हणण्याचा अधिकार नाही. कालचं घेतलं आम्ही थोडं थोडं, आजही होऊन गेलं ते. म्हणजे समजलं आहे ना सर्वांना विषय? सांगू का 2 मिनिटात? 2 मिनिटातच. पण पूर्वपक्षी म्हणतो की माझ्या विकल्पाचा आश्रय ब्रह्म कसा आहे? सविकल्प. सविकल्प म्हणजे काय? विकल्पेन सह, विकल्पाने युक्त, त्याला म्हणतात सविकल्प. कुठला तरी तिथं नाम जात्यादी विकल्प आहे असं ब्रह्म.
तर मग कोणता विकल्प? त्या विकल्पाला आपण नाव दिलं तृतीयांत विकल्प. काय नाव दिलं? तृतीयांत विकल्प. हा बरोबर ना. हा प्रथमांत, पूर्वपक्षीने जो विकल्प केलाय तो प्रथमांत विकल्प केलाय या सविकल्प ब्रह्माच्या संबंधाने. तर मग सविकल्प ब्रह्माच्या ठिकाणी असणारा जो विकल्प, हे सविकल्प ब्रह्म आहे, तर मग विकल्पानं युक्त कोणता विकल्प आहे? तृतीयांत विकल्प. मग तृतीयांत विकल्प आणि प्रथमांत विकल्प एक आहेत की भिन्न भिन्न? जर एक म्हणेल तर मग आत्माश्रय, कारण प्रथमांत विकल्पाचा आश्रय कोण आहे? सविकल्प ब्रह्म. मग सविकल्प ब्रह्म म्हणजे ते विकल्पासहच आश्रय झालंय ना, विकल्पासहच प्रथमांत विकल्पाचा आश्रय झालाय. म्हणजे हा विकल्प पण काय आहे? प्रथमांत विकल्पाचा आश्रय आहे. तृतीयांत विकल्प प्रथमांत विकल्पाचा आश्रय आहे, बरोबर ना. आणि तू म्हणतोस की प्रथमांत विकल्प तृतीयांत विकल्प दोन्ही काय आहेत? एकच आहेत. एकच आहेत. तर मग प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत विकल्प म्हणताना आपणच आपला आश्रय झाला की, याला म्हणायचं आत्माश्रय. जर म्हणशील की हे दोन आहेत, भिन्न भिन्न आहेत, असं जर आता म्हणशील, तर मग हा तृतीयांत विकल्प तरी विकल्पच आहे. या विकल्पाला ब्रह्माच्या आश्रयाने राहण्यासाठी, ब्रह्माला सविकल्प करण्यासाठी ब्रह्म कसा असावं लागेल? अगोदरच सविकल्प. निर्विकल्पाच्या ठिकाणी तर कुठला विकल्प राहत नसतो. जो जो विकल्प तो सविकल्पाच्याच आश्रयाने राहतो, हा नियम आहे. मग तृतीयांत विकल्पाला ब्रह्माच्या आश्रयाने राहण्यासाठी ब्रह्म निर्विकल्प असावं का सविकल्प? सविकल्प. मग याला आधी सविकल्प करावं लागेल ना. मग कोणता विकल्प? तर विशेषणीभूत विकल्प. समजतंय ना. विशेषणीभूत विकल्प जर या ब्रह्माला लागला तर हे सविकल्प झालं, आणि मग तृतीयांत विकल्प सविकल्प ब्रह्माच्या आश्रयाने राहू शकतो, आणि मग तो प्रथमांत विकल्प तुझा करू शकतो, बरोबर. त्याला समजून सांगता येईल सगळं. मग आता सांग, हा विशेषणीभूत विकल्प आणि प्रथमांत विकल्प एक आहे की भिन्न? जर एक आहे असं म्हणेल तर मग अन्योन्य आश्रय दोष येतो. कारण प्रथमांत विकल्पाचा आश्रय कोण? तृतीयांत विकल्प आहे. आणि तृतीयांत विकल्पाचा आश्रय कोण? विशेषणीभूत विकल्प म्हणजेच प्रथमांत. एका दृष्टीने प्रथमांतच आश्रय झाला मग तृतीयांताचा, बरोबर ना. आणि तृतीयांताचा आश्रय आणि प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत विकल्प, आणि तृतीयांत विकल्पाचा आश्रय विशेषणीभूत म्हणजेच प्रथमांत आहे. म्हणजे हाच पुन्हा आश्रय प्रथमांतच आश्रय व्हायला लागला. कुणाचा? तृतीयांत विकल्पाचा. असे एकमेकाचे आश्रय होणं अन्योन्य आश्रय. बरं, पुन्हा म्हणेल तो पूर्वपक्षी की मग हा प्रथमांत विकल्प आणि विशेषणीभूत विकल्प भिन्न भिन्न आहेत. तर मग विशेषणीभूत विकल्प तरी विकल्पच आहे. मग विकल्पाला जर ब्रह्माच्या आश्रयाने राहायचं असेल तर ब्रह्म कसा असावं लागेल? सविकल्प. मग ब्रह्माच्या ठिकाणी कुठला तरी आणखी एक विकल्प मानावा लागेल. त्याला आपण नाव दिलं धर्मी विशेषणीभूत विकल्प, बरोबर. धर्मी विशेषणीभूत. मग आता हे सविकल्प ब्रह्म झालं, मग विशेषणीभूत विकल्प बसू शकला, मग तृतीयांत विकल्प बसू शकला ब्रह्मावर, आणि मग तुझा प्रथमांत विकल्प सविकल्प या ब्रह्माच्या आश्रयानं राहू शकला. समजतंय? मग त्याला विचारलं की प्रथमांत विकल्पन हा जो धर्मी विशेषणीभूत विकल्प आहे तो भिन्न की अभिन्न? जर म्हणेल की अभिन्न, एकच आहेत हे दोन, तर मग चक्रिका पत्ते. कसं? प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत विकल्प, तृतीयांत विकल्पाचा आश्रय विशेषणीभूत विकल्प, विशेषणीभूत विकल्पाचा आश्रय धर्मी विशेषणीभूत विकल्प. म्हणजेच कोण? प्रथमांत आहे तो, कारण दोन्ही एक मानलेस, बरोबर. पुन्हा प्रथमांताचा आश्रय तृतीयांत. अशी चक्रिका पत्ती सुरू राहते, बरोबर. आता जर म्हणेल की ठीक आहे हे दोन कसे आहेत? भिन्न आहेत. प्रथमांत आणि धर्मी विशेषणीभूत भिन्न आहेत. भिन्न आहेत म्हणाला एकदा की मग धर्मी विशेषणीभूत विकल्प तरी विकल्पच आहे. तो विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी जाण्यासाठी ब्रह्म अगोदरच सविकल्प असावं लागेल. कदाचित तुम्हाला वाटेल की पहिले आहेत की मग दोघं जण, पहिले विकल्प हे विशेषणीभूत आणि तृतीयांत यांनी युक्त करा ब्रह्माला. तर त्यांचीच अजून स्थिती झाली नाही, बरोबर ना. त्यांचंच अजून नक्की झालं नाही बसायचं का नाही, कारण अजून ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प हेच अजून
सिद्ध होईना ना अजून, बरोबर ना. कारण धर्मी विशेषणीभूत विकल्प बसल्याशिवाय विशेषणीभूत विकल्प बसू शकत नाही. विशेषणीभूत बसल्याशिवाय तृतीयांत बसू शकत नाही. तृतीयांत विकल्प ब्रह्माला लागल्याशिवाय हा प्रथमांत विकल्प करू शकत नाही. समजतंय ना. पहिले विकल्प असून काय उपयोग होत नाही, तर ते अजून बसूच शकले नाहीत, कारण अजून धर्मी विशेषणीभूतच बसला नाही. मग धर्मी विशेषणीभूत विकल्पाला ब्रह्माचे आश्रय येण्यासाठी ब्रह्म अगोदरच कसं पाहिजे, सविकल्प असावं लागेल. निर्विकल्प असेल तर बसू शकत नाही, आश्रयाने राहू शकत नाही. मग त्या ब्रह्माला सविकल्प करण्यासाठी चतुर्थ विकल्प माना, बरोबर ना. मग चतुर्थ विकल्प प्रथमांताहून भिन्न की अभिन्न. अभिन्न म्हटला की चक्रिकापत्ती सुरू, फिरणं सुरू. आणि भिन्न म्हटला की मग तो तरी विकल्पच. पुन्हा पंचम विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी मानावा लागेल. पुन्हा षष्ठ विकल्प, सप्तम, याला म्हणायचं अनवस्था नावाचा दोष. समजलं. याच्यातलाच एखादा मानला 25-26वा, तर मागच्यांचा काय झाला मग, मानून व्यर्थ झाले ना ते मागचे प्रागलोक. आणि याविषयी काही युक्ती नाही, विनिगमना विरह. अशा प्रकारे ब्रह्माला जर तुझ्या विकल्पाचा आश्रय होण्यासाठी सविकल्प मांडलं तर आत्माश्रयादी दोष येतात. निर्विकल्प तर मानू शकत नाही. मग सांग, तुझ्या विकल्पाचा आश्रय ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प? तू कोणत्या ब्रह्मसंबंधाने विकल्पच तुझा केलास ते तू पहिलं सांग, मग आम्ही सांगतो आमचं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प. त्यालाही सांगता येत नाही सविकल्प की निर्विकल्प. मग त्याला असं शांत केल्यानंतर ग्रंथकार त्याला समजावून सांगतायत की केवळ तुझ्या या विकल्पा संबंधानेच असे दोष येतात असं नाही, तर असे बऱ्याच ठिकाणी दोष येतात. कुठं कुठं कसं, तर याविषयी आता बघा पुढच्या श्लोकाची अवतरणिका. न केवलम अत्र एव इदम दूषणम. हे जे दोष आहेत ना आत्ता आम्ही सांगितलेले व्याघातादी, ब्रह्माला सविकल्प मानलं तर किंवा निर्विकल्प मानलं तर, हे तू जो विकल्प केलास त्या विकल्पासंबंधी आम्ही हे दोष दिले, तर हे विकल्पासंबंधानेच फक्त एवढे दूषण येतात असं नाही, तर सर्वत्र एवं विधिवत, विधी काय, सर्वत्र एवं विध विकल्पपूर्वकम दूषणम प्रसरती इति आह. अनेक ठिकाणी, सर्व ठिकाणी अशा प्रकारचे विकल्प करून तुमचं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प, सगुण की निर्गुण, निराकार की साकार, जाती की व्यक्ती, बरोबर ना. हे असे सापेक्ष असे प्रश्न विचारून प्रत्येक ठिकाणी असेच दोष देता येतात. आत्माश्रय, अन्योन्याश्रय, व्याघात दोष वगैरे. त्यामुळे असे प्रश्न उत्पन्न करूच नये. समजतंय ना. सर्वत्र एवं विध विकल्पपूर्वकम दूषणम प्रसरते. अनेक ठिकाणी असे दूषण, असे दोष प्रसरतात, प्राप्त होतात, असं ग्रंथकार सांगतायत 51व्या श्लोकामध्ये. इदं गुणक्रिया जाती द्रव्य संबंध वस्तुषु समं तेन स्वरूपस्य सर्वमेतदितिष्यताम्. इदं गुणक्रिया जाति द्रव्य संबंध वस्तुषु समं तेन स्वरूपस्य सर्वमेतदितिष्यताम्. इदं गुणक्रिया जाति द्रव्य संबंध वस्तुषु समं तेन स्वरूपस्य सर्वं एतद् इति ईष्यताम्. इदं गुणक्रिया जाति द्रव्य संबंध वस्तुषु समं तेन एतत् सर्वं स्वरूपस्य इति ईष्यताम्. इदं म्हणजे हे दूषण, बरोबर ना. इदं दूषणम, हे दोष कोणते,
निर्विकल्प मानलं तर व्याघात दोष, सविकल्प मानलं तर आत्माश्रय, अन्योन्याश्रय वगैरे असे हे दोष. गुण, क्रिया, जाती, द्रव्य, संबंध, वस्तुषु समम या सर्व वस्तूंमध्ये समान रूपाने प्राप्त होतात. बरोबर ना. गुण ब्रह्माच्या ठिकाणी गुण मानायचे की नाही मानायचे, म्हणजे ब्रह्म सगुण की निर्गुण, असा प्रश्न उत्पन्न पूर्वपक्षाने केला. सांगा तुमचं ब्रह्म सगुण की निर्गुण, की त्याला म्हणायचं तुझा जो हा विकल्प आहे ना ब्रह्म सगुण की निर्गुण, तर हा तू केलेला विकल्प, बरोबर ना, सगुण ब्रह्माविषयी की निर्गुण ब्रह्माविषयी सांग. समजतंय ना. तुझ्या या विकल्पाचा आश्रय ब्रह्म सगुण आहे की निर्गुण आहे. निर्गुण म्हणला तर मग काय होतं, निर्गुण म्हणायचं आणि विकल्पाचा आश्रय म्हणायचं, व्याघात दोष. जर तो म्हणेन की माझ्या विकल्पाचा आश्रय ब्रह्म सगुण आहे, तर मग कोणत्या गुणानं युक्त आहे, ज्या गुणानं युक्त त्याला तृतीयांत गुण असं नाव द्या. त्यानं जो विकल्प केलाय तो प्रथमांत वगैरे, असं प्रत्येक ठिकाणी घेता येतं. मग त्याच्यावर आत्माश्रय अन्योन्याश्रय दोष येतात. हे कळालं पाहिजे. बघा लोक आपल्याबरोबर वाद करतात ना, मग त्यांना गप्प कसं करायचं, मुस्काटदाबीची उत्तर असतात काय, ती सुद्धा आली पाहिजे. तर हे अशी उत्तर आहेत त्याला. काही लोक म्हणतात सांगा तुमचं ब्रह्म सगुण की निर्गुण, सगुण असेल तर निर्गुण कसं, आणि ते निर्गुण ब्रह्म असेल तर मग सगुण कसं. बरोबर ना. बरेच सगुणवादी निर्गुण मानत नाहीत, निर्गुणवादी सगुण मानत नाहीत. काहींना सगुण निर्गुण असं घेणं देणंच नाही, कारण ते देवच मानत नाहीत. आणि आमचा वारकरी संप्रदाय देवाला सगुणही मानतो आणि निर्गुणही मानतो. बरोबर ना. सर्वम स्वरूपस्य एतदिश्यताम असं सांगतो. याप्रमाणे कधी कधी पूर्वपक्षीला शांत करण्यासाठी अशी उत्तरं सुद्धा आली पाहिजे. म्हणून त्याला म्हणतात की असे काही प्रश्न वगैरे करू नको. गुण, क्रिया, पुन्हा क्रियेसंबंधी असं, बरोबर ना, तुमचं ब्रह्म सक्रिय आहे की निष्क्रिय आहे असं जर विचारलं त्याने, तर त्याला म्हणायचं की तू सांग तुझ्या विकल्पाचा आश्रय ब्रह्म सक्रिय की निष्क्रिय. झालं विषय सुरू. सगळे दोष येतात. त्यालाही काही सांगता येत नाही. मग असा जाती, तुमचं ब्रह्म जातीनं युक्त आहे का अजाती आहे, बरोबर ना, जाती रहित आहे. द्रव्य आहे का अद्रव्य आहे, नाही. संबंध आहे त्याच्याशी कोणाचा का निसंबंध आहे, निसंग आहे, संग की निसंग, बरोबर ना, संबंध की संबंध वर्जित. या सर्वच विषयी वस्तूंविषयी समम हे दूषण समान रूपाने प्राप्त होत असतात. म्हणून असे प्रश्न उत्पन्न करू नकोस असं पूर्वपक्षाला ग्रंथकार बोलतायत. तेन त्यामुळे एतत् सर्वम स्वरूपस्य हे सगळे, बरोबर ना, लक्ष्यत्व धर्म, त्यानंतर ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प, बरोबर ना, हे विकल्पत्व, हे गुणत्व, क्रियात्व, जातीत्व, द्रव्यत्व, संबंधत्व, हे सगळे सर्वम स्वरूपस्य म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी आहेत असं जाणावं. इति इष्यताम. समजलं ना. जाणावं म्हणजे हे स्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहेत, आध्यासिक तादात्म्य संबंधाने आहेत, हे मिथ्या आहेत. त्यामुळं हे ब्रह्माच्या ठिकाणी सगुणत्व निर्गुणत्व दोन्ही विकल्प मिथ्या आहेत. ब्रह्म अगुण आहे, साकार की निराकार हे दोन्ही विकल्प तिथं नाहीत. विकल्पाचा विषयच ते होऊ शकत नाही. विकल्पो नाही वस्तू, जे परमात्मा तत्व आहे ते, वस्तू जे आहे ते विकल्पो नाही, तिथं कोणताही विकल्प नाही. समजतंय ना. संपूर्ण विकल्पांच्या अतीत असणारं ते तत्व आहे. आणि त्याच्या ठिकाणी जर एखादा विकल्प प्रतीतीला आलाच तर तो कसा मिथ्या आहे, खोटा आहे असा अर्थ. सगुण निर्गुण गुणाचे, अगुण हरी विनमन व्यर्थ जाय, असा त्याचा अन्वय महापुरुषांनी केलेला आहे. खऱ्या अर्थानं काय, सगुण निर्गुण कसं आहे, गुणातच आहे की नाही. सगुण म्हणा गुण आहे नसह, गुण घेतले तर सगुण, आणि निर्गुण म्हणजे काय, गुणाच्या सापेक्ष निर्गुण शब्द आला, गुणरहित. मग ब्रह्माला सगुण माहिती आहे का निर्गुण माहिती आहे? माझ्या ठिकाणी गुण आहे हे ब्रह्माला माहिती आहे का? नाही. बरं, माझ्या ठिकाणी गुण नाही हे तरी माहिती आहे का? म्हणून त्याला निर्गुण तरी म्हणावं का? त्याच्या दृष्टीने आपण काही म्हणू त्याला,
पण त्याच्या दृष्टीनं जर पाहिलं तर त्याला सगुण बी माहीत नाही काय असतं ते, आणि निर्गुण काय असतं तेही माहिती नाही. कुणाला? ब्रह्माला. समजतंय ना? असा अर्थ. नामदेवराय म्हणतात, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. आमचा परमात्मा विठ्ठल हा ब्रह्म आहे, सनातन आहे, नित्य शाश्वत अविनाशी असं तत्व आहे. आणि ते कसं आहे? सगुण निर्गुण दोन्हीहून विलक्षण आहे. विलक्षण म्हणजे भिन्न. त्याला सगुणही म्हणता येत नाही, निर्गुणही म्हणता येत नाही, असं ते तत्व आहे. ह्या कक्षा अलीकडे राहतात. मग ज्ञानोबा तर म्हणतात की सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. सगुणही आहे, निर्गुणही आहे. तर ते आपल्याला समजण्यासाठी अलीकडची भाषा माऊलींनी वापरलेली आहे. आता नामदेवराय पुढे गेलेत, बरोबर ना? अगोदर तेच भक्तवर्य असणारे नामदेवराय ते कुठे गेलेत? पुढची भाषा वापरतात, अधिष्ठानाकडून बोलतात की त्या अधिष्ठानाला सगुण बी माहिती नाही, निर्गुणही माहिती नाही. ज्ञानोबाराय आपल्याकडून बोलतात, जवळ येऊन आपल्या बाळांना बोलतात, लेकरांना सांगायचं आहे समजावून की ज्या ब्रह्माच्या संबंधी तुम्ही वाद करताना सगुण की निर्गुण, अरे सगुणही ब्रह्मच आहे, निर्गुणही ब्रह्मच आहे. तेच मायेच्या द्वारा सगुण होतं, तेच मायारहित मानलं की निर्गुण होतं. असं प्रक्रियेतून थोडं अलीकडून ज्ञानोबाराय बोलतात. समजलं ना? असं त्याचं माऊलींना मग खरं सांगायचं आहे का नामदेवरायांना, का दोघांचं खरंच आहे? का ज्ञानोबारायांनी सांगितल्याशिवाय नामदेवरायांचं पटणार नाही, आपल्याला कळणारच नाही. दोघांची गरज आहे. अगोदर सगुण माना, भक्ती करा, पुन्हा निर्गुण माना, त्याचं ज्ञानही मिळवा. आणि जेव्हा खरं ज्ञान होईल तेव्हा कळेल की सगुणही नाही, निर्गुण नाही, गुणातीत स्वरूप आहे ते. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तो झालो प्रसंगे गुणातीत. निर्गुणाच्या भेटीला आम्ही आलो म्हणतात. मला वाटतं गोरोबा काकांचं हे चरण आहे. निर्गुणाच्या भेटीला आम्ही आलो, पण सगुणा संगे आलो. सगुणाच्या संगतीमध्ये म्हणजे भक्ती करून आम्ही निर्गुणाच्या भेटीला आलो, निर्गुणाचं दर्शन झालं आम्हाला. आणि पर्यवसान कुठं झालं शेवटी आमच्या अनुभूतीचं? गुणातीततेमध्ये. म्हणजे तिथं सगुणत्वही नाही आणि निर्गुणत्वही नाही, ते गुणातीत तत्व ब्रह्म आहे, त्या अवस्थेत आम्ही गेलो. तिथं जायचं आहे सगळ्यांना. समजतंय ना? मग तिथून अलीकडे जरा सगुण म्हणावं की निर्गुण, ह्या सगळ्या गोष्टी ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहेत, मिथ्या आहेत, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे बघा. इदम विकल्पदूषण जातम गुणक्रिया जाती द्रव्य संबंध वस्तुषु गुणादि संबंधांत पंचसु वस्तुषु समम. तथाहि गुणः किम निर्गुणे वर्तते अथवा गुणवते? क्रिया अपि क्रियारहिते वर्तते क्रियावते वा? आद्ये व्याघातः अन्यत्र आत्माश्रयादयः इति सर्वत्र च एवं ऊह्यम. गुण क्रिया यांच्या संबंधाने हे असे दोषण येतात. कसे? थोडं स्पष्टीकरण करून टीकाकार सांगतायत. गुणापासून संबंधापर्यंत या 5 वस्तूंच्या विषयी हे सगळे गुण आपले दोष येतात. गुणादी संबंधांत, गुण आहे आधी ज्याच्या, संबंध आहे शेवटी ज्याच्या, अशा 5 वस्तूंच्या ठिकाणी संबंधाने हे सगळे दोषण येतात. म्हणून ज्ञानोबाराय म्हटलेत ना, नाम रूप संबंधो जाते क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तुशी नाही, या अनुषंगाने म्हटलेलं आहे. क्रिया आपलं तथाही स्पष्टीकरण करतायत. गुणः किम निर्गुणे वर्तते अथवा गुणवते, असा प्रश्न उत्पन्न होतो, विकल्प उत्पन्न होतो. काय? गुण हे निर्गुणाच्या ठिकाणी राहतात की सगुणाच्या ठिकाणी? बरोबर ना? कसा प्रश्न केला? गुण हे निर्गुणाच्या ठिकाणी राहतात की सगुणाच्या ठिकाणी? कोणी करू द्या प्रश्न. काय होतं मग? जर गुण हे निर्गुणाच्या ठिकाणी राहतात म्हटलं तर काय होईल? व्याघात दोष येईल ना. निर्गुण म्हणायचं आणि तिथं गुण राहतात म्हणायचं, शक्य आहे का? व्याघात दोष. बरं, गुण हे सगुणाच्या ठिकाणी राहतात असं म्हणावं, बरोबर ना? तर मग गुण, एखादा गुण आहे आणि त्याला राहायचं आहे कुठं? प्रथमांत गुण, आणि ते राहतो कुठं? सगुण ब्रह्माच्या ठिकाणी. मग त्या ब्रह्माला आधी सगुण करावं लागेल, गुणानं युक्त, तृतीयांत गुण.
तृतीयांत गुणानं युक्त अगोदर ब्रह्म झालं, सगुण झालं. मग तुझा प्रथमांत गुण तिथं राहतो. मग प्रथमांत गुण आणि तृतीयांत गुण एक की भिन्न? एक म्हटला की काय आलं? आत्माश्रय. कारण प्रथमांत गुणाचा आश्रय सगुण ब्रह्म, सगुण म्हणजे गुणासकटच आश्रय झालं. तृतीयांत गुण काय झाला? प्रथमांत गुणाचा आश्रय झाला, आत्माश्रय. असंच पुन्हा अन्योन्य आश्रय, पुन्हा मग विशेषणीभूत गुण माना, पुन्हा धर्मविशेषणीभूत गुण माना, चतुर्थ गुण माना, वगैरे वगैरे, अनवस्था वगैरे. समजतंय ना? मागच्यासारखंच असं होईल. म्हणून तुमचं ब्रह्म सगुण की निर्गुण असा प्रश्नच करू नको, नाही तर तुला आम्ही पुढं असं विचारू. असा भाव आहे इथं. समजलं ना? क्रियेसंबंधाने जर प्रश्न विचारशील, क्रियेच्या संबंधाने, तर मग आम्ही तुला विचारू, हा क्रियेचा विकल्प, तुझी क्रिया सांग. निष्क्रिय ब्रह्माच्या ठिकाणी आहे की क्रियावान ब्रह्माच्या ठिकाणी आहे? बरोबर ना? तुझा हा क्रियेच्या संबंधाने केलेला विकल्प म्हणजे तुझी क्रिया सांग, तुझी प्रथमांत क्रिया, कारण तू ही क्रियाच करतोयस ना. मग तुझी ही क्रिया सक्रिय ब्रह्मासंबंधानं की निष्क्रिय? निष्क्रिय म्हटलं की व्याघात दोष. बरोबर ना? क्रिया म्हणायचं, निष्क्रिय ब्रह्मात राहते, व्याघात. सक्रिय म्हणशील तर मग क्रियवान करा त्याला अगोदर, तृतीयांत क्रिया, असं प्रत्येक ठिकाणी. समजलं ना? म्हणून ब्रह्माच्या संबंधाने क्रियेविषयी प्रश्न विचारू नको. तुमचं सक्रिय ब्रह्म आहे की निष्क्रिय? आद्य व्याघात, बरोबर ना? निष्क्रिय ब्रह्म आहे किंवा निर्गुण ब्रह्म आहे असं म्हणायला लागलास की त्या ठिकाणी व्याघात दोष येतो. आणि जर सक्रिय ब्रह्म, सगुण ब्रह्म, त्या संबंधी माझी क्रिया, माझा गुण असं काही म्हणत असशील तर त्याविषयी मग काय? आत्माश्रय, अन्योन्याश्रय वगैरे हे दोष येतील. सर्वत्रच एवं उह्यम, सर्वच ठिकाणी अशी कल्पना करावी. बरोबर ना? जाती, तुमचं जाती जातीवानाच्या ठिकाणी राहते की अजातीच्या ठिकाणी राहते, असेच सगळे दोष येतील. संबंध, एखादा संबंध समजा समवाय संबंध वगैरे आहे, मग तो संबंध निसंबंध ब्रह्माच्या ठिकाणी राहतो का संबंधवान ब्रह्माच्या ठिकाणी राहतो, असा प्रश्न उत्पन्न होईल. बरोबर ना? मग हे सगळे दोष येतील. त्यामुळे ग्रंथकार म्हणतायत आचार्य की असे दोष किंवा असे प्रश्न उत्पन्न करू नये, कारण मग हे सर्व असे दोष येतात. मग तुलाही बोलता येणार नाही. जाती, गुण, द्रव्य, संबंध या संबंधाने तू ब्रह्माविषयी प्रश्न करू नकोसच. मग आता पूर्वपक्षी काय म्हणतो बघा. ननु इदम असद उत्तरम चेत किम सदुत्तरम इथे आशंक्या. पूर्वपक्षी म्हणतो की ठीक आहे, मग हे तुम्ही आम्हाला असद उत्तर दिलं, बरोबर ना? याला जाती उत्तर म्हटलं आपण. जसा प्रश्न तसंच उत्तर, त्याला ते प्रतिप्रश्न करून शांत करणे याला म्हणायचं जाती उत्तर किंवा असद उत्तर. असं जर हे तुमचं उत्तर असेल तर मग सद उत्तर काय? खरं उत्तर सांगा ना आम्हाला. शंका तर आहे ओ मनात आमच्या, ब्रह्माला सविकल्प मानावं की निर्विकल्प, सगुण की निर्गुण, सक्रिय की निष्क्रिय, द्रव्यवान की द्रव्यरहित, संबंधयुक्त की संबंध रहित, हे सगळे प्रश्न आहेत आमच्या ठिकाणी. कसं मानायचं नेमकं ब्रह्म? महावाक्याचं लक्ष ब्रह्म कसं मानावं? जरा शिष्यत्व भावात येऊन विचारतोय. आता समजावून सांगा, खरं उत्तर द्या ना. आता खंडन करण्याच्या भूमिकेत नाही हा, कारण त्याचंही खंडन झालंय. त्यामुळे आता शिष्यत्वाच्या भूमिकेत येऊन विचारतोय. त्यामुळे ग्रंथकारांनी सद उत्तर दिलं. खरं उत्तर काय दिलं? तेन, त्यामुळे, म्हणजे एवं विकल्पस्य असंगतत्वेन, कोणताही विकल्प असा ब्रह्माच्या ठिकाणी असंगत असल्यामुळे, बरोबर ना? विकल्पासंबंधाने प्रश्न करता येत नाही म्हणून. आणि केले प्रश्न की असे दोष येतात, मग तुझ्यावरच आम्ही असे दोष लादू, असं होत असल्यामुळे एतत् गुणाधिक सर्वम, हे सगळे गुण, क्रिया, जाती, द्रव्य, संबंध हे सगळे स्वरूपस्य इति इष्यताम, म्हणजे गुणादयः सर्वे वस्तुस्वरूपे वर्तन्ते इति अभिप्रायः. हे गुण, क्रिया, जाती, संबंध, विकल्पत्व वगैरे हे सगळे काय आहेत? ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहेत. स्वरूपस्य, वस्तुस्वरूपावर, आधी त्या ब्रह्मवस्तू स्वरूपाच्या ठिकाणी आहेत. जसं रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती,
तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ह्या सर्व कल्पित भेदांची प्रतीती आलेली आहे. हे मिथ्या आहेत, हे खोटे आहेत असा अर्थ. आणि खोटे असल्यामुळं हे कोणतेही विकल्प ब्रह्माला संस्पर्श करू शकत नाहीत. असंस्पृष्ट राहतं आत्मतत्व. आत्मतत्वाला या मिथ्या कोणत्याही विकल्पाचा संबंध होत नाही, त्याला माहितीसुद्धा नसतं. हे कल्पित आहेत सर्व धर्म त्याच्या ठिकाणी असं मानावं. म्हणजे मग काय होतं, महावाक्याचं लक्ष पण ते होतं, लक्षत्व धर्म त्याच्या ठिकाणी येतो, पण तो कल्पित आहे. कल्पित असल्यामुळं काही द्वैतापत्ती वगैरे येत नाही. त्या ब्रह्माच्या ठिकाणी सविकल्पत्व आलं, त्यामुळं तो मिथ्या झालं, असे दोष येत नाहीत. कारण तो जो विकल्प आहे ते कसं आहे, मिथ्या. आणि ज्याच्या ठिकाणी तो विकल्प आहे ते ब्रह्म कसं आहे, सत्य. मग मिथ्या पदार्थ सत्य असणाऱ्या अशा आपल्या अधिष्ठानाला मिथ्यात्व प्रदान करू शकत नाही. मिथ्या पदार्थामुळं अधिष्ठानच मिथ्या कधी होईल का? मग ब्रह्माच्या ठिकाणी लक्षत्व धर्म मिथ्या आहे. मग लक्षत्व धर्म मिथ्या असा लक्षत्व धर्म आला, विकल्प आला, म्हणून ते घटाप्रमाणे ब्रह्म सविकल्प झाल्यामुळं मिथ्या होईल का? नाही. घट सविकल्प असल्यामुळं मिथ्या. आपण काल पाहिलं होतं, पूर्वपक्षी काय म्हणत होता की घट सविकल्प आहे, कारण तिथं नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे सगळे विकल्प त्या घटामध्ये सिद्ध होतात. म्हणजे घट सविकल्प. मग सविकल्प आहे तर मिथ्या आहे की नाही? मग घट सविकल्प आहे म्हणून मिथ्या. तसं ब्रह्म पण सविकल्प म्हणाल तर मिथ्या होईल. त्याला असं म्हणायचं होतं ना, बोलला होता ना तो, आपल्याला खरंही वाटलं होतं ना. मग त्याचं आता उत्तर असं देत आहेत की ब्रह्म सविकल्प जरी झालं तरी ते मिथ्या होत नाही घटाप्रमाणे. का नाही होत? त्याचं कारण असं आहे की घटामध्ये असणारे विकल्प आणि ज्यामुळं तो घट सविकल्प झाला आहे, तो घट जड आहे, जड. त्या विकल्पांचं अधिष्ठान नाही तो घट. घटामध्ये जे विकल्प आहेत ना, त्या विकल्पांचं अधिष्ठान घट आहे का? कारण घट जड आहे आणि जड जडाला अधिष्ठान होत नाही. नियम आहेत की नाही आपले ठरलेले वेदांताचे, जड जडाला अधिष्ठान होत नाही. मग घट अधिष्ठान होत नाही, घटोपहित चैतन्य अधिष्ठान होतं. समजतंय ना? तसं इकडे ब्रह्माच्या ठिकाणी लक्षत्व, गुणत्व, जातीत्व, क्रियात्व हे सगळे धर्म आहेत, नाही असं आम्ही म्हणतच नाही. पण हे कसे आहेत? हे विकल्प आहेत, पण हे विकल्प मिथ्या आहेत. हे खोटे विकल्प आहेत. महावाक्याचं लक्ष ब्रह्म होतं, लक्षत्व धर्म तिथं आला, हा विकल्प तिथं आला, मग ते सविकल्प झालंच की नाही? विकल्प आला, विकल्प येणं सह म्हटलं की ब्रह्म सविकल्प झालंच की नाही? मग सविकल्प आहे म्हणून घटाप्रमाणे मिथ्या होईल का? नाही होत. कारण घट जड आहे आणि इकडे हे जे सगळे विकल्प ब्रह्मावर बसले ते ब्रह्म घटाप्रमाणे नाही, ते चेतन आहे. समजतंय ना? चेतन आहे, ते अधिष्ठान आहे. म्हणून त्या अधिष्ठान चेतन ब्रह्माच्या ठिकाणी असलेले लक्षत्व, द्रव्यत्व, क्रियात्व, गुणत्व हे सगळे धर्म जरी आले तरी ते खोटे आहेत, ते मिथ्या धर्म आहेत, ते मिथ्या विकल्प आहेत. मग मिथ्या विकल्पांनी त्या ब्रह्माला मिथ्या करता येतील का? ब्रह्म मिथ्या होईल का? मिथ्या विकल्प ब्रह्माला मिथ्या करू शकतात का? मिथ्या सर्प रज्जूलाच मिथ्या करू शकतोय का? दृष्टांतामध्ये मिथ्या रजत भासलं त्या शुक्तीवर, मग मिथ्या रजतामुळे ती शुक्तीच मिथ्या व्हायला लागेल का? त्या शुक्तीमध्ये शुक्तित्व धर्म आहे की नाही? मग शुक्तित्व धर्मासह शुक्ती त्या नाही शुक्तीवर रजत ना, उलट झालं. रजतत्व धर्मासह रजत त्या शुक्तीवर कल्पित आहे. मग त्या रजतानं, त्या रजतामध्ये असणाऱ्या विकल्पांमुळं ते शुक्ती कल्पित झाली का? नाही. सर्पामध्ये सर्पत्व धर्म आहे की जो रज्जूवर भासणारा सर्प खोटा सर्प, त्याच्यामध्ये सर्पत्व धर्म आहे की नाही, तोही मिथ्या आहे. मग मिथ्या सर्पत्व धर्म, मिथ्या सर्प हे विकल्प त्या रज्जूच्या ठिकाणी मिथ्यात्व आणू शकतात का? कारण कल्पित पदार्थ आपल्या अधिष्ठानाच्या ठिकाणी कल्पितत्व निर्माण करू शकत नाही, कारण ते अधिष्ठान आहे. उलट ते कल्पित पदार्थ आपल्या सत्य अधिष्ठानावरच राहू शकतात, प्रतीतीला येऊ शकतात, त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही. आणि निरधिष्ठान भ्रम होत नाही. आणि अधिष्ठान मात्र कल्पिताशिवाय राहू शकतं.
कल्पिताची निवृत्ती झाली, अधिष्ठान आहे ते आहेच आहे. पण कल्पित पदार्थ अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही. म्हणून कल्पित पदार्थ ब्रह्माच्या ठिकाणी जरी आले प्रतीतीला, सविकल्पत्व, सोपाधिकत्व, लक्ष्यत्व हे धर्म तिथं जरी आले, येतातच ना. कारण ब्रह्मज्ञान काय माहिती आहे का, सोपाधिक ब्रह्माचंच ज्ञान होतं आपल्याला, निरुपाधिक ब्रह्म विषयच होत नाही. ब्रह्मज्ञान होताना जे ब्रह्माचं ज्ञान होतं ते कसं, कोणतं ज्ञान आहे आपलं, ते कोणतं ब्रह्म आहे, तिथं उपाधी आहे की नाही. मग ते उपाधी कल्पित आहे, कल्पित उपाधी आहे म्हणून काय ते ब्रह्मच कल्पित होईल, नाही होऊ शकत. समजतंय ना, हे उत्तर दिलंय. घट सविकल्प म्हणून मिथ्या असू शकतो, कारण घट जड आहे. घटामधील विकल्प घटाला मिथ्या बनवू शकतात, कारण ते धर्म विकल्प पण मिथ्या आहे आणि घटही मिथ्याच आहे, कारण जड आहे, दोन्ही जड आहे. पण ब्रह्माच्या ठिकाणी असणारे विकल्प ब्रह्माला मिथ्या करू शकत नाही, कारण ब्रह्म सत्य अधिष्ठान आहे, चिद अधिष्ठान आहे. म्हणून समजलं. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हे सगळे विकल्प आहेत, कंसात घ्यायचं, कल्पित आहेत. अजून ते इथं सांगितलेलं नाही, फक्त एवढंच सांगितलंय की हे सगळे विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी आहेत, ब्रह्माच्या आश्रयानं राहतात. मग द्वैत नाही का निर्माण होत, मग ते ब्रह्म मिथ्या होत नाही का ते विकल्प राहिल्यामुळं, कारण ते सविकल्प होईल, ब्रह्म सोपाधिक होईल, मग ते मिथ्या होत नाही का. मग सांगणार आहेत की हे मिथ्या आहे, हे विकल्प कसे आहेत, मिथ्या, त्यामुळे ब्रह्म मिथ्या होऊ शकत नाही. आता पूर्वपक्षी काय म्हणतो बघा. भवतु एवं अन्यत्र प्रकृते किम आयातम इत्यत आह. असू द्या ही सगळी गोष्ट इतरत्र, एवं अन्यत्र भवतु म्हणजे गुण, क्रिया, जाती, संबंध हे आलतना मध्येच. ग्रंथकार बोलले की तुझ्या विकल्पासंबंधानेच हे सगळे दूषण येतात असं नाही, तर गुण, क्रिया, जाती, द्रव्य यांच्याविषयी सुद्धा हे सगळे असे दोष येतात. मग पूर्वपक्षी म्हणतो हे गुण, क्रिया, जाती, द्रव्य राहू द्या बाजूला, मूळ विषयावर या. पूर्वपक्षी काही साधा नाही, असा तयार आहे श्रोता. तो म्हणतो त्याच्या डोक्यात तेच आहे अजून, महावाक्य तत्त्वम असी, त्याच्यात भागत्याग लक्षणा करायची प्रत्येक पदामध्ये. मग लक्षणेचा विषय ब्रह्म, म्हणजे ब्रह्म लक्ष झालं, म्हणजे लक्षत्व विकल्प आहे तिथं. मग लक्षत्व विकल्प आला म्हणजे ब्रह्म सविकल्प झालं. सविकल्प मग मिथ्या कसं नाही, त्याच्यात बुद्धीमध्ये तेच घोळतंय अजून. मग निर्विकल्प कसं म्हणावं, कसं विकल्प म्हणावं. मूळ प्रसंगात, मूळ विषयात या असं कोण म्हणतोय, पूर्वपक्षी. असे श्रोते पाहिजे, कीर्तनकाराला सुद्धा विषयावर आणणारे, बरोबर ना. जर रस्ता भटकून जाऊ लागला एखादा तर त्याला वाटेवर आणलं पाहिजे की नाही, तसं कीर्तनकारांना सुद्धा वाटेवर आणण्याची वेळ आलेली आहे. वाटेवरच म्हणतोय मी. माझ्या शुद्ध स्पष्ट भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर वटणीवर आणलं पाहिजे. आणि ते श्रोते जोपर्यंत तयार होत नाहीत तोपर्यंत हे वटणीवर येणार नाही. श्रोत्यांनी म्हणलं पाहिजे महाराज अभंगावर बोला, अभंगाचा अर्थ सांगा, प्रस्तावना काय ती करा, चिंतन सांगा, असं बोललं पाहिजे. नाहीतर परत आमच्या गावात यायचं नाही. मग कीर्तनकार तयार होते. पण गावकरी त्याच थाटातले असतात ना, त्यांनाही तेच पाहिजे असतंय. असू द्या, तो आपला विषय नाही, असं नाही, तो सुद्धा आपलाच विषय. फक्त एवढंच आहे, 4 वर्ष झाल्यानंतर आपला विषय आहे तो. आणि हे प्रत्येकाने ध्यानात ठेवा, हे कार्य आपल्यालाच करायचं आहे, आपल्यालाच. आपण आपले गावं, आपल्या गावाच्या भोवतीचे 4-5 गावं जरी सुधारले ना तरीसुद्धा आपण खूप मोठं कार्य करू शकतो, खूप मोठं. आपल्या परिसरामध्ये हे जे फालतू कीर्तनकार आहेत, काही बोलणारे, त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे यायची आपल्या परिसरात. तिथं आपण पाहिजे का, आपले शिष्यच फक्त पाहिजे तिथं. आपले श्रोते, आपले माणसं असे पाहिजेत की त्यांना आपण दाखवून दिलं पाहिजे कीर्तन याला म्हणतात, अभ्यास याला म्हणतात, ज्ञानेश्वरी याला म्हणतात, चिंतन याला म्हणतात. असं आपण करून दाखवायचं. आपली रेष मोठी करायची, निंदा करायची नाही कुणाची, काय नाही. आपली कीर्तनं करीत राहायचं, आपण व्यवस्थित बोलत राहायचं, सर्वांशी प्रेमानं राहायचं.
मग लोकांना कळतं की काय खरं आहे. काय खरं आहे कळल्यावर काय खोटं आहे ते कळतं, बरोबर ना. काय लोकांना काय आहे, त्यांचं खोटेपण का कळत नाही? त्यांचं खोटेपण लोकांना का कळत नाही? कारण त्यांना खरंच माहिती नाही. समजतंय ना. मग तुम्ही खरं माहिती करून द्या ना, मग त्यांना कळेल. अरे आजपर्यंत आम्ही ज्याला दूध म्हणत होतो ते तर पीठच आहे. आजपर्यंत आम्ही पिठात पाणी कालून पित होतो दूध म्हणून. हे निरसं दूध तर हे इकडं, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, हे कळेल त्यांना. म्हणून काय खरं आहे ते आपण सांगितलं पाहिजे. याचा अर्थ फारच मोठा वेदांत सांगायचा जाऊन ते तर असंही नाही, नाही तर लोक डाग देतात. मग सांगायचंच नाही असं नाही, पण जरा त्यांच्या बुद्धीचा विचार करून दृष्टांत म्हणा किंवा आताच्या भाषेमध्ये म्हणा, आधुनिक विचारांना धरून म्हणा, त्यांना कळेल असं म्हणा. त्या गावात 4 दिवस राहून म्हणा, कधी ज्ञानेश्वरीवर प्रवचनं करून, हे करून हळूहळू त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण आपला नियम, मी असंच सांगणार, मी वेदांतच सांगणार, मी माझं ब्रह्मज्ञानच सांगणार. नाही तर विद्यार्थ्यांना समजना, तिथं लोकांना काय समजणार आहे? ते अनधिकारीच असतात. नाही तरी मग सांगायचंच नाही असं नाही, सांगायचं, पण त्याची एक भाषा, त्याची एक पद्धती, एक नम्रता, समजतंय का, हा विचार करून कधीही पक्क ध्यानात ठेवायचा. पूजनीय बाबांनी मला ही गोष्ट वारंवार सांगितलेली आहे. सांगत असताना मी किती विद्वान आहे हे बुद्धीतच आणायचं नाही. मी किती शिकलोय ते प्रदर्शित नाही करायचं पाठामध्ये किंवा कीर्तनामध्ये. मी जे सांगतोय, या अभंगावर जे बोलतोय ते पुढच्या श्रोत्यांना कळालं पाहिजे, त्याच्या बुद्धीवर आरूढ झालं पाहिजे. अशी तळमळ अंतःकरणात असली पाहिजे वक्त्याच्या. मग अभ्यास असू द्या कमी जास्त, काही अडचण नाही. जे काही बोलताय तुम्ही त्या अभंगावर ते श्रोत्यांना कळालं पाहिजे. पाठामध्ये तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला कळालं पाहिजे. नाहीतर मी किती व्याकरण सांगतोय, न्याय सांगतोय, वेदांतातले सिद्धांत अस्खलित भाषेमध्ये असं मांडायलोय, तुम्हाला काहीच माती कळत नाही, काय उपयोग आहे? मग तो पाठ काय फक्त आमची विद्वत्ता प्रदर्शित करण्यासाठी आहे का? तुम्हाला एवढंच कळतं की महाराजांचा आमचा खूप अभ्यास आहे. आहा, काय अभ्यास, काय उपयोग आहे मग त्या श्रद्धेला? अशा काहीच उपयोग नाही. तुम्हाला काहीतरी कळालं पाहिजे, तुमच्या बुद्धीवर आरूढच झाला पाहिजे त्या पाठाचा सिद्धांत. त्याला म्हणायचं पाठक, पाठ घेणारा, वक्ता, त्याला म्हणायचं. आणि ती तळमळ असली पाहिजे अंतःकरणात. मी जेव्हा तिथं पाठ घ्यायचो, बाबा मला नेहमी सांगायचे, फक्त एवढं त्यांना ठेवा म्हणायचे, वक्त्याचं वर्मच एवढं असतं. माऊलींना आवडणारा वक्ता, संतांना आवडणारा वक्ता आणि भविष्यामध्ये खूप मोठा साधू होणारा वक्ता तोच असतो की ज्या वक्त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ असते. श्रोत्यांना या कळलं पाहिजे. माऊली जेव्हा गीतेवर भाष्य लिहितात, माऊली पुन्हा पुन्हा एक एक गोष्ट सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. त्यांची तळमळ आहे की हे आबाल सुबोध ज्ञान झालं पाहिजे, हे ज्ञान जगापर्यंत गेलं पाहिजे. ह्या तळमळीतून ज्ञानेश्वरी प्रकट झाली, म्हणून ज्ञानोबाराय संत आहेत. त्यांचं खरं वक्तृत्व आहे. त्यांच्या त्या वक्तृत्वाच्या ग्रंथावर आज लोक वक्तव्य करतायत, हजारो लाखो रुपये कमवतात, डिग्र्या मिळवतात. समजतंय ना. म्हणून वक्तव्य करत असताना आपली विद्वत्ता प्रदर्शित नाही करायची. किंवा मी एक कोणीतरी एक, बऱ्याच वेळा विद्वत्ता नाही, पण मग बरेच लोक असे पण आहेत, येत नसतं काहीच, त्यामुळे आम्ही नाही ह्या फंद्यात पडत. मग आपलं साधुत्वानं राहायचं, एकदम शांत राहायचं, काही बोलायचं नाही. तसं पण नाही करायचं. तुमचं काहीच प्रकट करू नका हो. तुमचं साधुत्व साधुत्व काय प्रकट करायची गोष्ट आहे का? वैराग्य काय प्रकट करायची गोष्ट आहे का? याला दंभ म्हणतात. मग त्याला तुम्ही जर तुमचं वैराग्य प्रकट करून दाखवत असाल आम्ही तर तुम्ही दांभिक आहेत ना. समजताय का? तुम्ही कसे आहेत मग? दांभिक आहे. तुमचं वैराग्य लपवून ठेवा, बाकी तुमचं ज्ञान लपवून ठेवा, विद्वत्ता लपवून ठेवा, तुमचं साधुत्व लपवून ठेवा. आणि तुम्ही जे बोलताय ते श्रोत्यांना कळालं पाहिजे. आणि कुठेतरी एखादा तरी साधक माझं हे ऐकून योग्य मार्गावर यावा, ही तळमळ अंतःकरणात असेल ना, तर तो खरा कीर्तनकार, तो खरा साधू, तो खरा विद्वान, तो खरा वक्ता, तो खरा वारकरी आहे आपल्या संप्रदायाचा. कारण आमच्या संप्रदायाची हीच परंपरा आहे. कोणत्याच संतांनी आमच्या प्रदर्शन केलं नाही. ज्ञानोबाराय कधीच म्हणले नाही माझा एवढा अभ्यास आहे म्हणून, मी हे शिकलो. कधी म्हटले माऊली? एकही ओवी दाखवा. तुकाराम महाराज जे बोलतात ते वेद बोलतात, वेद. चहुवेदांचे हे केले विवरण.
ही विद्वत्ता तुकाराम महाराजांची होती. पण कधीतरी म्हणतात का मी विद्वान आहे, मी एवढं शिकलेलो आहे आणि माझा एवढा अभ्यास आहे, कधी प्रदर्शित केली विद्वत्ता? सहज सोप्या मराठी भाषेतून अभंग लिहिली लोकांना कळावीत म्हणून. त्याला खरा विद्वान म्हणतात. अवघड सांगणं म्हणजे विद्वत्ता नसते, ती विद्वत्ता प्रदर्शन करणं असतं. खरा विद्वान तो असतो की अवघड विषय सोपा करून सांगतो आणि लोकांना वाटलं पाहिजे हे तर आम्हालाही माहिती होतं, हा विषय काहीच अवघड नाही. जेव्हा असं वाटतं ना श्रोत्यांना, पाठ सांगितला मी, तुम्ही म्हणायला लागलात की हा विषय तर फार सोपा आहे, काय अवघड नाही, तेव्हा मी सफल झालो. तेव्हा समजायचं की पाठ सांगणारा माणूस चांगला आहे. नाहीतर तुम्हाला एवढंच कळालंय की काहीतरी चाललंय व काही समजत नाही, पण काहीतरी अवघड आहे, फारच कठीण विषय आहे आणि मला काही समजला नाही, पण आमच्या महाराजांनी खूप अभ्यास केला आहे. या समजण्याला काही अर्थ नसतो. याचा अर्थ महाराजांचा खरा अभ्यासच नाही, ते फक्त वटवटणीचा अभ्यास असतो, दाखवण्याचा अभ्यास असतो. खरा अभ्यासू माणूस अभ्यास दाखवत नाही, प्रकट करत नसतो. हे सुद्धा नियम ध्यानात ठेवा, हे कळालं पाहिजे. नाहीतर आपण कुठेतरी अंधश्रद्धा ठेवतो, श्रद्धा अंध असते आपली, आणि त्यामुळे मग आपणच फसतो कुठंतरी. भविष्यामध्ये आपणही तसंच करायला लागतो. अनुकरण आपल्या संप्रदायात फार विचित्र अनुकरण होतं. कोणाचंही अनुकरण कोणी करतं, असं नाही व्हायला पाहिजे. समजलं का? प्रकृती किंवा आयातम याच्याविषयी मी बोलतोय. हा श्रोता, हा पूर्व पक्षी आहे, खरा जिज्ञासू आहे. हा तो म्हणतो महाराज हे जाऊ दे, हे नंतर बघू, द्रव्य गुण संबंध वगैरे. मूळ विषय चालला होता ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प. तिथं लक्षत्व धर्म येतो की नाही? मग येतो तर मग सविकल्प होईल, सविकल्प तर मग मिथ्या नाही का? निर्विकल्प तर मग लक्षत्व कसं आलं? महावाक्याचं मग ते लक्ष होईल की नाही होईल? नाही होईल तर ज्ञान नाही व्हायचं, आणि महावाक्याचं लक्ष होईल तर लक्षत्व धर्म आला, म्हणजे सविकल्प झालं. मग सविकल्प झालं तर मग ब्रह्मज्ञान कसं होईल? ते ब्रह्म मिथ्या होईल. त्याच्या मस्तिष्कामध्ये हेच विचार सुरू आहेत. म्हणून तो म्हणतो की नाही महाराज, प्रकृत विषयावर या, तेवढं अगोदर समजून मला सांगा. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. बघा त्याला आता उत्तर दिलंय पुढच्या श्लोकामध्ये. विकल्प तद्भावाभ्या म संस्पृष्टात्मवस्तुनि विकल्पितत्वलक्ष्यत्व संबंधाद्यास्तु कल्पिताः. विकल्प तत् अभावाभ्याम असंस्पृष्ट आत्मवस्तुनि विकल्पितत्व लक्ष्यत्व संबंधाद्याः तो कल्पिताः. विकल्प तद अभावाभ्याम असंस्पृष्ट आत्मवस्तुनि विकल्पितत्व लक्ष्यत्व संबंधाद्याः तो कल्पिताः. विकल्प तत् अभावाभ्याम म्हणजे विकल्प आणि विकल्पांचा अभाव. कोणतेही नाम रूप जाती वगैरे किंवा लक्षत्व हे सगळे काय आहेत? विकल्प. आणि या विकल्पांचा अभाव, या दोन्हींनी असंस्पृष्ट आत्मवस्तूंनी म्हणजे या दोन्हीचाही संस्पर्श न होणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विकल्प, कोणतेही विकल्प आणि त्या विकल्पांचा अभाव, या दोघांचाही स्पर्श नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता वस्तुस्थिती सांगायलेत काय की तू केलेले सगळे विकल्प, ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प हा तुझा विकल्प, बरोबर. ब्रह्म सगुण की निर्गुण हा विकल्प, क्रियावान की क्रियारहित हा विकल्प, संबंधवान की संबंधरहित हा विकल्प, बरोबर नाही. सगळे विकल्प त्या ब्रह्माच्या ठिकाणी आहेत असंही नाही, नाहीत असंही नाही. म्हणजे हे कसे आहेत? यांचा भावही नाही अभावही नाही असा अर्थ.
गेले भावाभाव म्हणायचं याला. विकल्प तत् अभावाभ्याम, विकल्प आणि विकल्पांचा अभाव यांचा स्पर्श सुद्धा आत्मस्वरूपाला झालेला नाही, असं आत्मस्वरूप आहे. आणि त्या अशा आत्मवस्तूच्या ठिकाणी मग हे विकल्पितत्व, लक्ष्यत्व, संबंधत्व वगैरे हे सगळे कसे आहेत? कल्पिता. हे मात्र कसे आहेत? कल्पित आहेत. आणि म्हणूनच कल्पित असल्यामुळे त्या सत्य आत्मवस्तूच्या ठिकाणी हे द्वैत निर्माण करू शकत नाहीत. समजतंय ना? त्याच्या ठिकाणी यांचा भावही नाही ना अभावही नाही, कल्पित आहेत. कल्पित पदार्थाची भावरूपता असते का? नाही. आणि त्याचा अभाव आहे म्हणावं तर हे आपल्या दृष्टीनं बोलणं झालं. त्या आत्मवस्तूला भावही माहीत नाही ना अभावही माहीत नाही, विकल्पही माहीत नाही तर विकल्पांचा अभावही माहिती नाही, असे ते कल्पित आहेत. मग आता हे कल्पित म्हणणं काय? हे आपल्या दृष्टीनं समजावून सांगण्यासाठी कल्पित आहेत, हे सुद्धा त्या अधिष्ठान आत्मवस्तूला माहिती नाही. बैलाच्या शिंगावर माशी बसली आणि नंतर जाता जाता ती माशी बैल दादाला म्हणायला लागली, दादा धन्यवाद. तो म्हटला, का मावशी? माशी मावशी का? कशासाठी धन्यवाद म्हणते? तर ती माशी म्हणायला लागली की मी तुझ्या शिंगावर बसून 2 तास आराम केला, त्याबद्दल धन्यवाद. बैल दादा म्हणतो, हे मला माहितीच नाही, हे मला कळालं सुद्धा नाही. माझ्या शिंगावर तू कधी येऊन बसलीस आणि कधी उठून गेलीस हे मला माहिती नाही. तसं आत्मवस्तूच्या ठिकाणी कोणताही विकल्प बसला हेही त्याला माहीत नाही. आणि त्याचा पुन्हा ब्रह्मज्ञानाने अभाव झाला, त्याचा बाध झाला वगैरे हेही आत्मवस्तूला माहिती नाही. याला म्हणायचं विकल्प आणि संपूर्ण या विकल्पांचा अभाव सुद्धा आत्मवस्तूच्या ठिकाणी नाही. असे हे सगळे मग कसे आहेत? तर हे आत्मवस्तूच्या ठिकाणी कल्पित आहेत असा अर्थ. विकल्प तदाभावाभ्याम विकल्पेन विकल्प अभावेन च असंस्पृष्ट आत्मवस्तूनी संस्पर्श रहित परमात्म वस्तूनी विकल्पितत्व लक्ष्यत्व संबंधाद्याः कल्पिताः. हे सगळे कसे आहेत? कल्पित आहेत. अर्थ समजतोय ना? विकल्प आणि विकल्पाच्या अभावाने असंस्पृष्ट आहे आत्मवस्तू, अलिप्त आहे असा अर्थ. असंस्पर्शित अचुंबित अशी आहे, संस्पर्श रहित आहे अशी ती परमात्म वस्तू आहे. आणि मग त्या ठिकाणी हे विकल्पितत्व, बरोबर ना? हे विकल्प सविकल्प ब्रह्म की निर्विकल्प असं विकल्प, हे विकल्पितत्व झालं. महावाक्याचं ब्रह्म जे आहे ते लक्ष्य आहे, तिथं लक्ष्यत्व हा धर्म, संबंधाद्या हा संबंध, द्रव्य, गुण हे सगळे तत्र कल्पिता हा तिथं कसे आहेत? ते कल्पित आहेत. हे विकल्पितत्व म्हणजे काय ते सांगतायत क्रमाने पुढे. विकल्पितत्व नाम सविकल्पस्य वा निर्विकल्पस्य वा इति पूर्वोक्तेन विषयीकृतत्व. सविकल्प ब्रह्माच्या विषयी तू विकल्प केलास का निर्विकल्प ब्रह्माच्या विषयी तू विकल्प केलास, याला काय म्हणायचं? विकल्प. बरोबर ना? असे विकल्प किंवा सविकल्प ब्रह्म लक्ष्य आहे का निर्विकल्प ब्रह्म तुमचं लक्ष्य आहे असं जे पूर्वपक्षाने विचार तो विकल्प. बरोबर ना? मग असे विकल्पितत्व पूर्वोक्तेन विषयीकृतम. लक्ष्यत्वम लक्षणावृत्त्या ज्ञाप्यत्वम, लक्षणावृत्तीने ज्ञान करून देणं त्याला काय म्हणायचं? लक्ष्य. लक्ष्यत्व धर्म आहे त्या ठिकाणी. संबंध म्हणजे संयोग आदेह, संयोग संबंध वगैरे. आदि शब्देन द्रव्यादयः गृह्यन्ते, द्रव्य संबंध हे सगळे. मग त्यामध्ये बघा तो शब्द अवधारणे, तो शब्द हा निश्चय अर्थाने आला. तत्र द्रव्यम नाम गुणानाम आश्रयो द्रव्यम. त्यामध्ये द्रव्य म्हणजे काय असतं? गुणांचा आश्रय. जिथं गुण राहतात त्याला काय म्हटलं न्यायशास्त्रामध्ये? द्रव्य म्हटलंय. गुणसमवायी कारणम किंवा गुणाश्रयम, गुणांचे जे आश्रय होतं. सगळे गुण कुठं राहतात? द्रव्याच्या आश्रयानं राहतात असा नियम आहे. बरोबर? घटामध्ये एखादा गुण आहे, कुठं राहतो? घटात राहिला. बरोबर ना? कारण घट काय? द्रव्य आहे. पाण्यामध्ये धर्म आहे, जलामध्ये शीतलत्व धर्म आहे की नाही? शीतलता कुठं राहिला? पाण्यात. जल, जलद्रव्य. जिथं गुण राहतात त्याला काय म्हणायचं? द्रव्य. समवायी कारणम द्रव्यम इति वा तार्किकैर्लक्षितम. किंवा द्रव्याचं आणखी एक लक्षण केलंय समवायी कारणम. दुसरं का लक्षण केलं हे? कारण गुणाश्रय हे जर लक्षण केलं, गुणांचं जे आश्रय होतं त्याला म्हणायचं द्रव्य. तर हे
उत्पत्तीकालीन द्रव्याच्या ठिकाणी जात नाही. उत्पन्नम सद द्रव्यम क्षणम निर्गुणम निष्क्रियम अशी न्यायशास्त्रामध्ये एक कारिका आहे. त्याचा अर्थ असा आहे की एखादं द्रव्य, समजा घट किंवा पृथ्वी, हे द्रव्य जेव्हा उत्पन्न झालं जगामध्ये, घट उत्पन्न झाला समजा, तर मग त्या उत्पन्न ज्या कालामध्ये द्रव्य झालं ते घट, त्या कालामध्ये प्रथम काल, प्रथम क्षणी त्या द्रव्यामध्ये कुठलाच गुण राहत नाही, असा नियम आहे न्यायशास्त्राचा. बरोबर ना? मग घटाला रूप आहे की नाही? रूप हा गुण झाला, घटाच्या ठिकाणी आहे. पण घट जेव्हा उत्पन्न झाला, प्रथम क्षण जगात आल्यानंतर त्याचा, कुणाचा? घटाचा, त्या प्रथम क्षणी, बरोबर ना, त्या घटामध्ये रूप हा गुण नसतो, ते निरूप असतं द्रव्य. दुसऱ्या क्षणी मग तिथं रूप उत्पन्न होतं, असा न्यायशास्त्राचा नियम आहे. मग द्रव्य जेव्हा उत्पन्न होतं त्या उत्पत्ती कालामध्ये तिथं गुण नसतात. मग द्रव्य तर आहे की नाही तिथं उत्पत्ती कालामध्ये? प्रथम क्षणी द्रव्य आहे, म्हणजे लक्ष्य आहे, पण लक्षण जाईना, याला म्हणायचं अव्याप्ती. बरोबर ना? असा अव्याप्ती नावाचा दोष येतो, कारण तिथं गुण आश्रयत्व नाही, गुणांचा आश्रय गुणच नाही, तर गुणाचा आश्रय द्रव्य आहे का मग ते उत्पत्ती कालामध्ये? नाही. म्हणून त्या ठिकाणी हे गुणाश्रयत्व हे लक्षण जात नाही उत्पत्ती कालामध्ये. म्हणून दुसरं लक्षण करावं लागलं, समवायी कारणम द्रव्यम. याच्या यावत जगतातील कोणत्याही कार्याचं जे समवायी कारण असतं त्याला म्हणतात द्रव्य. यत् समवेतम कार्यम उत्पद्यते तत् समवायी कारण. ज्याच्यामध्ये समवाय संबंधाने राहून कार्य उत्पन्न होतं त्याला समवायी कारण असं म्हटलं जातं. बरोबर ना? जसे दोन कपाल आहेत, असा घट आहे आणि मधोमध भागामध्ये त्याचे काय आहेत? कपाल आहेत. खालचा एक भाग, वरचा एक भाग, त्याला काय म्हणायचं? कपाल. असा घट आहे. तर हे जे दोन कपाल आहेत हे घटाचं समवायी कारण आहे, कारण दोन कपालामध्ये घट राहतो, समवाय संबंधाने राहतो आणि तो उत्पन्न होतो त्या कपालांच्या पासून. कारण दोन कपाल नसतील, त्यांचा जोड नसेल तर घट उत्पन्न होत नाही. म्हणून दोन कपाल हे घटाचं समवायी कारण आहे. मग दोन कपाल हे द्रव्य आहेत की नाही? बरोबर ना? मग द्रव्य कोणत्याही कार्याचं समवायी कारण जे असतं त्यालाच द्रव्य म्हणतात, कारण द्रव्यच कोणत्याही कार्याचं समवायी कारण असतं. पुढे म्हटलंय कर्म व्यतिरिक्तत्वे सती जाती मात्र आश्रयो गुण. गुणाचं लक्षण केलंय. कर्माहून भिन्न असून केवळ जातीचा आश्रय करून जे राहतं, बरोबर ना, जाती मात्र आश्रय गुण. जातीच्या आश्रयानं राहतं त्याला काय म्हणायचं? गुण. नित्यम एकम किंवा रूप वगैरे हे गुण घ्या, बरोबर ना. गुण म्हणजे काय? कर्म व्यतिरिक्तत्वे सती, कर्माहून भिन्न पाहिजे कोण? गुण. आणि जाती मात्र आश्रय, जाती मात्र आश्रय म्हणजे केवळ जातीचा आश्रय असा अर्थ घ्या. कोणाचा आश्रय? तरी म्हटलं जातीच्या आश्रयानं नाही राहत, जाती त्याच्या आश्रयानं राहते असा अर्थ. कर्माहून भिन्न असून केवळ जातीचा जे आश्रय होतं त्याला काय म्हटलं जातं? गुण. कारण जाती ही गुणाच्या आश्रयानं राहते, गुणत्व जाती, बरोबर ना. जाती तिघांच्या ठिकाणी राहते, द्रव्यामध्ये, गुणामध्ये आणि कर्मामध्ये, बरोबर ना. द्रव्यामध्ये जाती राहते, गुणामध्ये राहते आणि कर्मामध्ये. जातीचे आश्रय तिघच. जाती म्हणजे पुढे येणार आहे नित्यम एकम, बघा पुढंच आलंय. नित्यम एकम अनेक वृत्ती सामान्यम इति लक्षिता जाती. ही जी नित्य असते, एक असते, अनेकांमध्ये राहते, त्याला सामान्य म्हणतात, तिलाच जाती असं म्हणतात. जसं घटत्व, घटत्व एक आहे, अनेक घटामध्ये अनुगत आहे, बरोबर ना. आणि नित्य, घट नष्ट होतात, घटत्व नष्ट होत नाही, मग घटत्व ही जाती आहे, बरोबर ना. मग अशी जाती ज्याच्या आश्रयानं राहते त्याला म्हणतात गुण. मग द्रव्याच्या आश्रयानं राहते, बरोबर ना. द्रव्याच्याही आश्रयानं राहते जाती, कर्माच्याही आश्रयानं राहते, पण कर्म व्यतिरिक्तत्वे सती असं म्हटलंय, बरोबर ना. आणि जाती मात्र आश्रय, हा केवळ जातीचा जे आश्रय होतं, इथं जाती मात्र, मात्र पद का आलं? कारण द्रव्यावर जाऊ नये म्हणून, कारण द्रव्य पण जातीचा आश्रय आहे, बरोबर ना. द्रव्य जातीचा आश्रय आहे की नाही? गुणही जातीचा आश्रय आहे, द्रव्यावर जाईल. मात्र पद का दिलंय? असं त्याला गुण म्हणतो की जे जातीचंच केवळ आश्रय होतं, इतरांचं कोणाचा आश्रय होत नाही. द्रव्य, द्रव्य जातीचाही आश्रय होतं आणि आपल्यामध्ये असणारे जे गुण आहेत, रूप वगैरे, त्याचाही आश्रय होतं कोण? द्रव्य. द्रव्य हे गुणाचाही आश्रय होतं, पण गुण हा जातीचाच आश्रय होतो,
म्हणून मात्र पदाने सांगितलंय की केवळ जातीचंच जे आश्रय आहे त्याला गुण म्हणा. या केवळ पदानं द्रव्यावरची अतिव्याप्ती निवृत्त केली आणि कर्म व्यतिरिक्तत्व शब्दाने कर्मावरची अतिव्याप्ती दूर केली. मग कर्माहून बी भिन्न आहे, द्रव्याहून बी भिन्न आहे आणि जातीचा आश्रय आहे त्याला म्हणायचं गुण. असं गुणाचं लक्षण केलेलं आहे. संयोग वियोग योः असमवायी कारण जातीयम कर्म इति लक्षिता क्रिया. क्रिया म्हणजे काय? संयोग किंवा वियोग यांचं जे असमवायी कारण असतं अशा लक्षणाचं, अशा प्रकारचं कर्म असतं तिला क्रिया असं म्हणतात. समजा संयोग केला, 2 हातांचा संयोग झाला, असा वियोग झाला. हा संयोग वियोग होण्यासाठी असमवायी कारण आहे ही क्रिया. समजतंय ना? ही काय आपण क्रिया करतो की नाही? आकुंचन, प्रसारण हे कर्माचे 2 प्रकार आहेत. आकुंचन हे कर्म केलं त्यामुळे काय झालं? संयोग झाला. प्रसारण कर्म केलं त्यामुळे वियोग. संयोग किंवा वियोगाचं जे असमवायी कारण असतं त्याला म्हटलं जातं कर्म. काय म्हणायचं? कर्म किंवा क्रिया म्हणायचं. म्हणजे आपला एखाद्याबरोबर संयोग आला, एखाद्या व्यक्तीशी वियोग आला, आपलंच कर्म आहे असं समजायचं. जास्त नाराज व्हायचं कारण नाही. एते सर्वे स्वरूपे कल्पिता एव इत्यर्थ. हे सगळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहेत, मिथ्या आहेत. आणि मिथ्या असल्यामुळे हे जरी त्या ब्रह्माच्या ठिकाणी राहिले, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहिले, लक्षत्व, संबंधत्व वगैरे हे विकल्पत्व, तरी ब्रह्म सविकल्प जरी झालं तर ते सविकल्पत्व खोट आहे. कारण हे सगळे विकल्प कसे आहेत? कल्पिता, मिथ्या. मिथ्या अशा, कल्पित अशा या विकल्पांमुळे ब्रह्मच मिथ्या होईल का? होऊ शकत नाही. असा अर्थ सांगितला. समजला इथवर विषय? आता ह्याच्यातलं जर काही समजलं नसेल, हे जे लक्षण केलं ना, द्रव्य म्हणजे काय, गुण म्हणजे काय, जाती म्हणजे काय, याचा विषय आपण परत उद्या बघू शकतो. थोडं विस्तार मग करावा लागेल, कारण हे समजून घ्यायचं म्हणजे थोडं न्यायशास्त्र माहिती पाहिजे. तर्कसंग्रहामध्ये हा विषय आलेला आहे. तेव्हा समजून घ्यायचा असेल तर उद्या थोडासा विषय अगोदर अजून हा परत घेऊ. समजला असेल तर पुढचा विषय घेऊ. आता अवघड विषय या प्रकरणातला झाला, संपला. आता पुढच्या श्लोकापासून श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, निधिध्यासन म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, त्या समाधीची फल परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, त्याची पुन्हा फल काय, परोक्ष ज्ञानाचं फल काय, अपरोक्ष ज्ञानाचं फल काय, वगैरे वगैरे. आणि शेवटी मग ब्रह्मज्ञान कसं होतं आणि हा साधक कसा मुक्त होतो हा विषय येणार आहे. आता 2 दिवसामध्ये हे प्रकरण आपलं समाप्त होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव